जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे निजाम शेख। आज मी आलो आहे लवित ऑटोमोबाईल्स, जे माझ्या मित्राचंच आहे। त्याचा अनुभव आपण जाणून घेऊया की त्याने हे अत्यंत गरीब परिस्थितीतून स्वतःचा बिझनेस कसा स्टार्ट केला आहे, आणि तुम्ही पण याचा अनुभव नक्की घ्या। तर चला सुरू करूया। नमस्कार, मी स्वप्नील सुधाकर गेडाम, निजाम शेख यायले दोन शब्द मला सांगायचे आहे। स्वप्नील, तू स्वतःचा दुकान टाकलं आहे, तर तू हे दुकान एकाएकी टाकलं आहे की पहिले कुठे काम करत होता? मी पहिले काम करत होतो, पहिले तिकडे माडळीला माडळीला काम करत होतो। मी तिथे असं शिकत होतो। मला 4 वर्ष शिकायला लागले आणि 6-7 वर्ष असे मी त्याच्यातर्फे काम केलं। मला असे त्यांनी गाडीप्रमाणे पैसे देत होते। तर मी तिथंच राहिलो। मला 15 वर्ष तिथे झाले काम करत होतो मी तिथे। तर गाडीप्रमाणे पैसे दे मला, एक सर्व्हिसिंग चार्ज 200 रुपये सर्व्हिसिंग चार्ज दे, आणि असे करून मला 700-800 रुपये रोज पडे। तर आता मी इथे खैरीमध्ये दुकान टाकलं आहे। तर पाणी पेन्सिल्स मी विकत घेतले होते नवीन, आणि त्याच्यानंतर मग विकत घेतल्याच्या नंतर मग इकडून मी माल बोलवला व्यापाऱ्यापासून, आणि आपलं शेड घेऊन पांढऱ्या इथे खैरीमध्ये टाकला। तर स्वप्नील, तुझं शिक्षण किती झालं आहे? माझं 7वा ते 8वा वर्ग शिक्षण झालं आहे। 8वा वर्ग शिक्षण झालं आहे। मी मला गॅरेज शिकायचं होतं, तर मी काही शाळेमध्ये मन नाही लागलं। म्हणजे तुला शिक्षणात तेवढं मन नाही लागे, तुझं इंटरेस्ट गॅरेज मध्ये, गाड्यांमध्येच होता। माझं इंटरेस्ट गाड्यांमध्ये होतं। मी गॅरेज शिकलो। आज तू गॅरेजचं सगळं काम शिकला आहे। लोकांना, जे बेरोजगार युवक आहे ना, तरुण आहे, तर त्यांना तू काय सांगू? माझं म्हणणं असं आहे का तुम्ही शिक्षणही करा आणि कोणतं बिझनेस उभा करा। गॅरेज झालं, कोणचं कंपनी झाल्या, हे सगळं त्याच्यावर लक्ष द्या आणि आपलं धंदा पाणी आपल्या मार्गाला लागून जा। लग्न वगैरे झालं आहे तुझं? माझं लग्न झालं, मला एक पोरगा आहे। आता याच व्यवसायावर तुझं कुटुंब चालत आहे? हो, कुटुंब चालू आहे, घरदार सगळं चालू आहे धंद्यावर चांगली कमाई होऊन राहिली आता। तर दुकान सुरू केलं तर सुरुवातीला काही तुला अडचणी आल्या का? अडचण मला काहीच नाही। पांठ्याला घेतला मी 22,000चा, आणि माल 10-15 हजाराचा माल भरून मी चालू केलं। अच्छा, बस झालं। अच्छा, तर माझा असा बिझनेस चालू आहे। तर तू किती रुपयापासून आपला स्वतःचा दुकान टाकलं? मी सुरुवातीमध्ये माझ्याकडे पैसे कमी होते, तर त्याच्यानं मी 15,000चा माल आणला। 15 ते 20 हजाराचा माल आणला। चिल्लर मध्ये स्प्लेंडर गाड्याचं सामान जास्त, आणि स्प्लेंडरचं सामान जास्त आणलं, बजाजचं सामान कमी आणलं। ते मग आपलं चिल्लर धंदा चालू केला। तर मला इथे 2 वर्ष झाली आहे खैरीला। अच्छा, आता थोडं दुकान माझं चांगलं चालते। अच्छा, तर तू आधी दुसऱ्याच्या दुकानात नोकर होता, खूप वर्ष तू काढले, मला माहित आहे। तर स्वप्नील, तू आमच्या दर्शकाला काही सांगू इच्छितो का या मालाबद्दल किंवा कशाबद्दल त्यांना फायदा होईल असं? ठीक आहे। माझं छोटंसं दुकान तुम्हाला पण अंदर नेऊ शकतो मी तुम्हाला। मी तुम्हाला सांगतो, हे आहे हिरो कंपनीची क्लच प्लेट, गाडीची क्लच प्लेट। हे स्प्लेंडर प्लस स्प्लेंडर फॅशन गाडीची क्लच प्लेट आहे। याच्यात डुप्लिकेट मध्ये आणि ओरिजिनल मध्ये फरक आहे। तर हे क्लच प्लेट, डुप्लिकेट क्लच प्लेट टाकतो म्हणलं आपण, डुप्लिकेट क्लच प्लेट कशी ओळखायची? कसं आहे, हे कंपनीचा फरक राहते। आता हे हिरो कंपनीची क्लच प्लेट आहे। ओरिजिनल क्लच प्लेट तुम्हाला 300-350च्या जवळपास येते, आणि जे डुप्लिकेट येते 120-130 वर डुप्लिकेट येते। तर माझं असं म्हणणं आहे, माझ्या दुकानात माल चांगला राहिला पाहिजे आणि गिराईक धावून आलं पाहिजे, त्याच्यानं आम्ही ओरिजिनल माल ठेवतो। गिरायकाची फसवणूक न करता आपला धंदा कसा चालवायचा हे स्वप्नील भाऊ सांगून राहिले आहे। हे रिलायन्स कंपनीचं ऑइल आहे। याच्यात एक नाही ऑइल डुप्लिकेट, आता बेसिक्स गाड्या निघल्या, त्याच्यानं आपल्याला ऑइल चांगलंच ठेवावं लागते। हे रिलायन्स कंपनीचं ऑइल पैकी खूप चांगलं ऑइल रिलायन्स, आणि कॅस्ट्रॉल, आणि होंडा कंपनीचं ऍक्टिवा, या गाडीला हे ऑइल चांगलं चालते। अच्छा, धन्यवाद स्वप्नील, तू माहिती दिल्याबद्दल। तर कोणी जवळपासचे असेल तर
ललित मोबाईल ऑटोमोबाईल्स स्वप्नील भाऊच्या दुकानात भेट द्या आणि काही काम पडलं तर त्यांच्या दुकानात काम करा. गाडी घेऊन या. धन्यवाद भाऊ.